राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्यावर आता अध्यक्षपदावर आक्षेप घेतलाय. नेमकं काय आक्षेप आहे ते जाणून घेऊया. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोलजी मिटकरी आहेत. झारखंडमधील आमच्या पक्षाचे कोणीतरी वरिष्ठ नेते, आता आमच्या पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नेत्यांची संख्या आहे. सच्चिदानंद सिंह असं त्यांचं नाव आहे, जे मी 10 वर्षात पहिल्यांदाच ऐकलं. अशा प्रकारे राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली गेली 26 फेब्रुवारी 2026ला. आता त्याला 5 महिने उलटून गेले. दादाच्या जाण्याला आता 6 महिने उलटून गेले. म्हणजे 5-6 महिन्यानंतर अचानक काल कोणीतरी त्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांना नोटीस देते की हे सगळी निवडच बेकायदेशीर आहे. अरे तू पण होता ना राजा शहाणा तिथे. हे राष्ट्रीय कार्यकारिणीतले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान मंडळी त्या दिवशीच्या त्या याच्यामध्ये होती आणि त्यात सर्वानुमते सर्व आमदार, आजी माजी आमदार, खासदार, आजी माजी खासदार, केंद्रीय माजी मंत्री सुबोध मोहिते वगैरे सगळेच जण त्या ठिकाणी होती. आणि आज कोणीतरी येतो, चॅलेंज करतो, नोटीस पाठवतो आणि नोटीसमध्ये काय लिहितो की ही निवडच बेकायदेशीर आहे. मग इतके दिवस तू झोपा काढल्या काय? सच्चिदानंद सिंह म्हणायचं की एखाद्या आमच्याच पक्षाच्या नेत्याचा श्वान म्हणायचं. म्हणजे का असतं का हुजरेगिरी आणि चाटुगिरी करणाऱ्याला आता मार्केट आलेली आहे. त्याच्यामुळे सच्चिदानंद सिंह नावाचा हा प्राणी झारखंडमधून काहीतरी बोलतो, बळबळ करतो, नोटीस देतो आणि सांगत असेल तर त्याला त्याच्या कवडीचा आधार नाही. आमच्या पक्षाची लिगल टीम त्याला तशी उत्तर देणार. दादाच्या कार्यकर्त्यांना जर हे माहीत झालं की सच्चिदानंद नावाच्या या व्यक्तीला झोपेतून उठवलं कोणी की तू आता पुढं होऊन तू नोटीस दे, त्याच्यामुळं अशा प्रकारे वहिनींना तुम्ही चॅलेंज करत असाल, दादांच्या पत्नीला, ज्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळताना, राज्याची धुरा सांभाळताना अत्यंत कठीण आणि दुःखद काळामध्ये इतका प्रसंगावधान साधून छातीवर दगड ठेवून जर हे सगळं अग्निदिव्य पेललं असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? एखादी महिला खंबीरपणे सक्षम नेतृत्व करत असेल तर तुमच्या बुडाला का आगा लागतात? त्याच्यामुळे या झाडीतले शुक्राचार्य शोधले पाहिजे आणि कोणी त्या सच्चिदानंद सिंहाला पुढं केलं हे सुद्धा महाराष्ट्राच्या ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी तळागाळात अजितदादांनी पेरलेला कार्यकर्ता ह्या पांढरपेशांना तळागाळात मेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याच पक्षाचे नेते प्रफुल्लजी पटेल यांनी म्हटलं की ऑफ द रेकॉर्ड आमच्या पक्षामध्ये सुधारणा करण्याची काही गरज आहे. तुम्ही काय म्हणता? त्यांनी काय म्हटलं मी ऐकलेलं नाही, पण मी 10 जूनला जो पक्षाचा आमचा वर्धापन दिवस असतो त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनींचं भाषण, म्हणजे 11 जूनला एक दिवस आमचा डिले झाला होता, मी अत्यंत बारकाईने ऐकलं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की निष्ठेनं काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळावर संधी दिली जाईल, पक्षामध्ये अधिक कोणाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. हे आदरणीय सुनेत्रा वहिनींचं भाषण बऱ्याच लोकांच्या जिवारी लागलं असल्यामुळे कदाचित आता सुधारणा करायची म्हणजे काय करायचं? आज पारदादा जे काही निर्णय घेत आहेत, आज जयदादा जे काही निर्णय घेत असतील, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी संवाद असेल, मग काय हे बदललं पाहिजे. अहो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाची ठेकेदारी नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या मेहनतीतून जरी त्याचं बीजारोपण आदरणीय पवारसाहेबांनी केलं असेल, पण त्याला फळाफुलाला आणण्याचं काम अजितदादांनी केलं. आज सत्तेमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेची फळं जे चाकतायत ना सगळी लोक, ते फक्त अजितदादांची पुण्य आहे. त्यामुळे अजितदादांच्या परिवारातली लोक जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. काय सुधारणा करायची ते सुनेत्रा वहिनी ठरवतील. बाकी काही लोकांना बोलण्याचे अधिकार आहेत, पण त्यांना सर्वस्वी अधिकार नाहीत, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. जवळपास दादा गेल्याने 4-5 महिने होत आहेत, उलटत आहे आणि परत अशाच गोष्टी परत उकरून येत आहेत. काय म्हणता? जाणीवपूर्वक एखाद्या सक्षम महिला स्त्रीला जाणीवपूर्वक डॅमेज करणे, जाणीवपूर्वक बदनाम करणे, जाणीवपूर्वक पक्षाची बदनाम होईल असं करणे. आता त्यांना काही कुणकुण लागली असेल की NDAमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे काही खासदार, आमदार हे कदाचित सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून जर महायुती आणि NDA सोबत आले तर मग आपल्या सिंहासनाचं काय, असं आपल्या साम्राज्याला धक्का लागतोय काय, ही त्यांना भीती असावी. म्हणून ते असं कटकारस्थानाचं शकुनी मामासारखं षडयंत्र आखतायत. पण शकुनीचे डावपेच यशस्वी झाले नाहीत, याला इतिहास साक्षी आहे. आणि महिलांना जर तुम्ही कमजोर समजत असाल तर मग कशाला रे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, महिला आगे गेल्या पाहिजे, महिला पुढे गेल्या पाहिजे, कशासाठी करता येईल सगळं? सुनेत्रा वहिनी खंबीर नेतृत्व आहे आणि मी ते हेही सांगतो, लवकरच अलीकडच्या काळात जास्त वेळ जाणार नाही, तुम्हाला सुनेत्रा वहिनी एक खंबीर महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दिसतील. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार अमोलजी मिटकरी आणि त्यांनी सविस्तर याबाबत माहिती दिली. योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला.